तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे गुरुवारी गुरुपौर्णिमा. 4 गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच, विश्वास ठेवा. नेमके काय करावे? त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. गुरुवार 19 जून 2025 ते गुरुवार गुरुपौर्णिमा या कालावधीतील 4 गुरुवारी 4 गोष्टी आवर्जून कराव्यात. स्वामीची कृपा होईल असा विश्वास ठेवायला हरकत नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढते. गुरुपौर्णिमा हा सण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अहंकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेवर घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे. 4 गुरुवार श्री स्वामींची सेवा करावी आणि कायमस्वरूपी स्वामींच्या कृपांकित होण्याची संधी गमावू नये असे सांगितले जाते. गुरुवार हा गुरु तत्वाला समर्पित वार आहे. या दिवसावर गुरुग्रहाचा मंगल असतो. यंदा गुरुवार 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा आहे. बुधवार 9 जुलै 2025 रोजी मध्यरात्री 1:36 आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे. तर गुरुवार 10 जुलै 2025 रोजी उत्तरात्र 2:06 आषाढ पौर्णिमेची सांगता होत आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची पद्धत असल्यामुळे आषाढ गुरुपौर्णिमा गुरुवार 10 जुलै 2025 रोजी साजरी करावी असे सांगितले जाते. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी, शुभाशीर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते. गुरुवार 19 जून 2025 ते गुरुवार 10 जुलै 2025 असे 4 गुरुवार स्वामींची विशेष सेवा करावी. यामुळे अशक्यही शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकेल. नेमके काय करावे, कसे करावे जाणून घेऊया. 4 गुरुवार स्वामी सेवा कशी करावी? गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल. अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. गुरुवार 19 जून 2025 ते गुरुवार 10 जुलै 2025 या कालावधीतील 4 गुरुवार येतात. या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकसारखी स्वामी सेवा करावी. अनेकदा धकाधकीच्या काळात सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी तितकी शक्य असेल तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे. गुरुवार 19 जून 2025 ते गुरुवार 10 जुलै 2025 या कालावधीतील 4 गुरुवारी 4 गोष्टी आवर्जून कराव्यात. एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करणे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा. दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी. तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रे पठण यांचे पठण करावे. शक्य असेल तर एक जपमाळ म्हणजे 108 वेळा तारक मंत्राचा जप करावा. चौथे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे. याशिवाय शक्य असेल तर सकाळ संध्याकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी. सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागणीला प्रदोष काळी स्वामींची आरती करावी. या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा. गुरुपौर्णिमेला संकल्पपूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत, ऋण व्यक्त करावे. या संकल्पात अनावधानाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामींसमोर क्षमा याचना करावी. 4 गुरुवारी या 4 गोष्टी करणे कठीण नाही. 4 गुरुवार स्वामी सेवा करणे शक्य झाले नाही तर
गुरुपौर्णिमेला हीच सेवा संपूर्ण दिवस करण्याचा संकल्प घ्यावा आणि तो पूर्ण करावा. तसेच गुरुपौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत यांचे पारायण करावे, तसा संकल्प करावा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये. अगदीच काही नाही, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना काय ध्यानात ठेवावे? आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. तुमची सुरू असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते, त्यासाठी सातत्य हवे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील. स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.